मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण चाललो आहे मेक्सिकोमधले फेमस जे असलेलं पिरॅमिड्स पाहण्यासाठी. इथून कमीत कमी 60 किलोमीटर आहे. तुम्ही बघू शकता इथे 56 किलोमीटर आहे आणि 1 तास लागणार आहे आपल्याला जायला. बघूया, खूप हिस्ट्री आहे याच्या मागे, पिरॅमिड्स मागे. सो ते जाऊन एकदा क्लब करून आपण तिथून व्हिडिओ वगैरे बनवूया व्यवस्थित अँड आय विल शेअर विथ यू. मित्रांनो, बघू शकता वातावरण म्हणजे पावसाचं झालेलं आहे. इथे ऑलमोस्ट संध्याकाळी रोज पाऊस पडतो आहे. लेट्स होप की आज दुपारी पाऊस नसतो. हे बघू शकता मित्रांनो, कनेक्टेड बसेस इथे वेगळं ट्रॅकने चाललेले आहे. जसं पुण्याला आहेत ना, तुम्ही बघू शकता. बघा, ही ट्रेन पण इथे लोकल टाईप ट्रेन इथे आहे. अँड अशा पुण्याला बघू शकता, जसं पुण्याला BRT जातं तसं यांना सेपरेट ट्रॅक दिलेला आहे आणि यांचे सेपरेट बस स्टॉप पण दिलेले आहेत ह्याच साईडला. बघू शकता मित्रांनो, ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी हे बघा ह्या लेनचा यूज केला जातो. सो ट्रॅफिक कमीत कमी करता येईल रोडवर, कारण इथे ट्रेनची फ्रिक्वेन्सी किंवा ट्रेन ऑलमोस्ट नाहीच आहे. म्हणून तुम्ही बघू शकता तो वे यूज केला जातो. शॉप्स आहेत मित्रांनो. आपण पोहोचलेलो आहे पिरॅमिडच्या इथे. हे पाहू शकता पिरॅमिड इथे खूप सुंदर आहे. एन्जॉय करूया. मित्रांनो, आपण पोहोचलो इथे बेसला. आपल्याला तिथे वर ते बघू शकता, त्या टॉपला चालत जायचं आहे. आय डोंट नो, एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत, पण पिरॅमिडवर जाण्याची मजा पण तिथूनच येणार आहे. चला वर जाऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो. ही इज मिस्टर मॅग्युल. ही इज माय फ्रेंड. आपण यांच्यासोबत इथे वर टॉपला जाणार आहेत. एकदम स्ट्रेट जायला, पण थोडी मजा येणार आहे. सो लेट्स सी. बाय. हे होतं मित्रांनो सन पिरॅमिड. सन पिरॅमिड हे एकदम टॉपला आहे. तिथं जायला गव्हर्नमेंटने अलाउड नाही केलं आहे. सो आपण इकडे चाललो आहे, ते पाहू शकता तुम्ही. सो हे आहे मून पिरॅमिड. सो आपण सध्या आता मून पिरॅमिडला जाऊन येऊया. आपण आता मून पिरॅमिडपर्यंत पोहोचत आलेलो आहे मित्रांनो. वाटते जवळ आहे, बट अर्धा किलोमीटर झालं आपण चाललो आहे. अजून काय पोहोचलेलं नाही आहे. बट खूप तुम्ही बघू शकता, विजिटर्स खूप मोठ्या संख्येने इथे येत आहेत. टू नो द मोर इट. बघू शकता तुम्ही, मी नॉनस्टॉप वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी त्यात यशस्वी पण झालेलो आहे. मजा आलेली. सेम उतरताना पण मी नॉनस्टॉप येण्याचा प्रयत्न केला. त्यात पण जरा म्हणजे थोडं पाऊस पडलेला म्हणून पाणी होतं,
त्यामुळे थोडंसं सांभाळून उतरावं लागलं. हा आय थिंक पॅलेस आहे, म्हणजे हे पिरॅमिड्स होते 16व्या शतकातले, तिथे जे राजा महाराजे राहायचे त्यांचा हा पॅलेस आहे, बघू शकता तुम्ही.